गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर जिल्हा प्रशासनाची कडक नजर. विशेष दक्षता पथके सज्ज. नागरिकांना योग्य दरात गॅस मिळावा यासाठी छापेमारी मोहीम. तक्रारींसाठी 24 तास नियंत्रण कक्ष सुरू. जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून यासाठी विशेष दक्षता पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना घरगुती गॅस योग्य दरात उपलब्ध व्हावा आणि काळा बाजार करणाऱ्यांवर लगाम बसावा या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाला तातडीने विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. अलीकडील काळात युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. काही ठिकाणी गॅस एजन्सींमधून सिलेंडर बाहेर काढून जादा दराने विक्री होत असल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभाग यांच्या समन्वयातून विशेष दक्षता पथके स्थापन केली जाणार आहेत. ही पथके शहर व ग्रामीण भागातील गॅस एजन्सी, गोदामे आणि वितरण केंद्रांवर अचानक छापे टाकून तपासणी करणार आहेत. तपासणी दरम्यान अनियमितता आढळल्यास संबंधितांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासणी दरम्यान गॅस सिलेंडरचा साठा, वितरणाची नोंद, ग्राहकांना देण्यात आलेले सिलेंडर तसेच औद्योगिक वापरासाठी होणारी विक्री यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. काळा बाजारात सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह परवाना रद्द करण्याचीही कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. दरम्यान गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री होत असल्याची किंवा काळा बाजाराची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. 24 तास नियंत्रण कक्ष सुरू. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.